गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग जिनवाणी माता की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण सुरू होतं गुणस्थानाचं. गुणस्थानाचं प्रकरण आपलं पूर्ण बघून झालेलं आहे आणि प्रश्नोत्तरीवर आपण वळलेलो आहे. प्रश्नोत्तरीमध्ये काल आपण प्रश्न बघत होतो की कोणत्या गुणस्थानात जीवाला 4 प्राणच असतात. स असल्यामुळे प्रश्नाचं रूप थोडा बदललेला आहे, पण आपण त्याला सामान्य कथन जर पाहिलं तर आपण 4 प्राण कोणत्या गुणस्थानात असू शकतात असा जर आपण प्रश्न त्या ठिकाणी लावला तर मिथ्यात्व गुणस्थानात एकेंद्रिय पर्याप्तक जीवाला 4 प्राण राहणार आहे. आणि दुसरे 4 प्राणांच्या अपेक्षेने जर विचार केला तर संयोग केवली जीनांना सुद्धा 4 प्राण 13व्या गुणस्थानात असतात. केवल समुद्घाताचा अपवास सोडून, किंवा सामान्य जे केवली असतील त्यांना, आणि केवल समुद्घात करणारे असतील तर त्यांना त्यावेळेला 2 प्राण कमी होतील. अशा तऱ्हेने किंवा चच लावला तर त्याच्यातला एकही विकल्प बरोबर नाही असं करून उत्तर दिलेलं आहे. कोई नाही. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण याचं पाहिलं. आता पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, कितने गुणस्थानों में 7 प्राण भी होते हैं. आता वरच्या याच्यात ही विचारलं होतं, इथे भी विचारलं 7 प्राणही कोणत्या गुणस्थानात असू शकतात. 7 प्राण ज्या जीवाला राहील ती त्याची पहिल्यांदा लक्षात घ्या. 7 प्राण कोणत्याही जीवाला, तसे 3 इंद्रिय जीवाला 7 प्राण असतात, हे बरोबर आहे. परंतु 3 इंद्रिय जीवाला 7 प्राण असतात तर त्यांचं गुणस्थान मिथ्यात्वच राहणार आहे. तो काही पुढच्या गुणस्थानात त्या ठिकाणी असणार नाही. या ठिकाणी 7 प्राण जे विचारलेलं आहे त्याची विवक्षा आहे अपर्याप्तक दशेमध्ये, जे पंचेंद्रिय होणार आहे परंतु अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्यांना 7 प्राण असतात. ती अपेक्षा लावून या गुणस्थानांना आपल्याला पाहायचं आहे. म्हणून कितने गुणस्थानों में 7 प्राण भी होते हैं. काय राहील याचं उत्तर? पहिलं, दुसरं, चौथं चौथं आणि अपर्याप्त अवस्था 6वं. आहारक शरीर ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्था असते. आहारक पुतळ्याला त्यावेळेला अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण असतात. या आहारक दृष्टीने पहिलं आहारक आहारक कायोग असताना जे पुतळा निघतो ना त्यांचा, त्याच्यामध्ये. म्हणून पहिलं, दुसरं, चौथं आणि 6वं हा 4चा ऑप्शन बरोबर आहे. नंतर आता एका शब्दामध्ये उत्तर द्यायच्या आहे. कितने गुणस्थानों में मनोयोगी जीव भी होते हैं. मनोयोगी जीव किती गुणस्थान पर्यंत राहतील? मनोयोग 13व्या गुणस्थानापर्यंत. 13व्या गुणस्थानापर्यंत, म्हणजे 1 पासून 13 गुणस्थानपर्यंत जीव मनोयोगी असू शकतात. पहिल्या गुणस्थानाचा अपवास सोडा, दुसऱ्याही गुणस्थानाचा अपवास सोडू शकतो, है ना. दुसऱ्या गुणस्थानाचा अपवाद कसा सोडता येईल? दुसऱ्या गुणस्थानात मनोयोगी जीवच असतील असं आहे का?
थोडा नाही. प्रश्न वेगळ्या तऱ्हेने म्हणजे हा काय होईल मग? एकेंद्रियामध्ये पण दुसऱ्या गुणस्थानासोबत जन्म होतो ना, जन्म त्याच्यामुळे होऊ शकतो. हा, हा एकेंद्रियामध्ये द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय, हा असंज्ञीपर्यंत पण त्याचा जन्म होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या गुणस्थानामध्ये सगळेच्या सगळे जीव मनोयोगी. मनोयोगी असतील असा एकांताने नियम लावता येत नाही. पण हं, दुसऱ्या गुणस्थानात जर आपण साधा विचार केला दुसऱ्या गुणस्थानाचा जीव, तर तो त्या ठिकाणी मनोयोगी असणार आहे. म्हणून 1 ते 13 गुणस्थानाच्या सामान्य कथनाने विशेष कथन पाहायचं असेल तर मिथ्यात्व गुणस्थानात परत असंज्ञी जीवांपर्यंत त्यांना मनोयोग. मनोयोग असणार नाही. हं, मनोयोग असणार नाही. नाही. विशेष कथन आपण लावत गेलं तर. म्हणून 1 ते 13 गुणस्थान हे उत्तर करेक्ट आहे. आता दूसरा प्रश्न, कितने गुणस्थानों में 3 संज्ञाएं होती है? 3 संज्ञा किती गुणस्थानात होतील? 3 आहे याचा अर्थ पहिला आहार संज्ञा गेलेली आहे. 7व्या भय, गुणस्थान, मैथुन आणि परिग्रह. 7व्या आणि 8व्या. 8व्या आणि 8व्या गुणस्थानात 3 संज्ञा राहतील. मग परत 9व्या मध्ये कमी होणार आहे, भय कमी होणार आहे, परत वेद कमी होणार आहे, अशा रीतीने कमी होतील. म्हणून 2 गुणस्थान 7 आणि 8 मध्ये 3 संज्ञा राहतील. कौन से गुणस्थान में आहारक द्विग भी आश्रव के प्रत्यय होते हैं? कोणत्या गुणस्थानात आहारक द्विग हा आश्रवाचा प्रत्यय विद्यमान राहील? हे तर अत्यंत सोपं उत्तर आहे याचं. 6व्या गुणस्थानात. 6व्या गुणस्थानात. कारण 6व्याच गुणस्थानात फक्त आहारक पुतळा बाहेर पडतो. आहारक शरीर आणि मिश्र हे त्याच ठिकाणी आश्रवाचे हे 2 प्रत्यय राहतील. वरच्या गुणस्थानात ते 2 अनाश्रवात आहे आणि 6व्या गुणस्थानात आश्रव विच्छुत्ती होऊन पुढच्या गुणस्थानात आता ते नसणार आहेत. कितने गुणस्थानों में 13 योग होते हैं? 13 योग किती गुणस्थानात आहे? 13 योग किती गुणस्थानात आहे? पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे आणि चौथ्यामध्ये आहे 13 योग. पहिल्या गुणस्थानात 13 योग आहे, 2 आहारक द्विग काढून. दुसऱ्याही गुणस्थानात 13 योग आहे, 2 आहारक द्विग काढून. आणि चौथ्याही गुणस्थानात 13 योग आहे, 2 आहारक द्विग काढून. म्हणून 3 गुणस्थानात कोणते? तर पहिलं, दुसरं आणि चौथं या 3 गुणस्थानात 13 योग असतील. कितने गुणस्थानों में वितराग छद्मस्थ नहीं होते हैं? वितराग छद्मस्थ किती गुणस्थानात नाही होत? 13, 14. 13, 14 नाही होत वितराग नाहीये तर छद्मस्थ मग तर ते नाही. 1 ते हा 10 असतील. हा 1 ते 10 लावावे लागतील. 1 ते 10 गुणस्थानात वितराग छद्मस्थ होणार नाही. 12 उत्तर कसं दिलं यांनी? 11व्यात तर वितराग छद्मस्थ आहेत आणि 12व्यातही आहे. नाही आणि 13 बरोबर आहे. 14 पण बरोबर आहे ना? 13, 14 पण जोडलेले आहे. 13, हा 14 हा जोडलेले आहे हा आणि इकडले 10 जोडलेले आहे. हा असे मिळून 12 झाले. बरोबर आहे. वितराग छद्मस्थ, कारण तिथे आता छद्मस्थ नाही राहिले. वितराग हम्म, जरी असले हम्म, तरी केवल ज्ञानी आहे. म्हणून हम्म. 2च गुणस्थान वितराग छद्मस्थांची आहे. त्यामुळे पहिले 10 आणि नंतरचे 2 असे मिळून 12 गुणस्थानामध्ये वितराग छद्मस्थ अवस्था नाही. आता हाँ या ना में उत्तर दीजिए. केवल एक गुणस्थान में ही 7 योग होते हैं. बरोबर आहे का? केवळ एकाच गुणस्थानात 7 योग राहतील. उत्तर बरोबर आहे. आपण काल बघितलं 13व्या गुणस्थानात फक्त 7 योग आहे. बाकी सगळीकडे 9, नंतर 10, 13 असे योग आहे. आपण काल चार्ट लावला ना. हो. चार्ट मध्ये पहा, पहिल्या, दुसऱ्या, चौथ्यात 13 आहे. नंतर
तिसऱ्यात 10 आहे, नंतर 9 9 सगळी सर्वत्र आहे आणि केवळ 13व्या गुणस्थानामध्ये 7 सात. योग आहे. कोणते 7 योग आहे 13व्या गुणस्थानात? मनाचे 2, वचनाचे 2, हा. औदारिक मिश्र आणि कारवाण. कारवाण असे 7 कायोग तिथे आहे. म्हणून फक्त 13व्या गुणस्थानात 7 योग आहेत. मात्र 2 गुणस्थानों में वैक्रियक मिश्र का योग होता है. आता वैक्रियक मिश्र का योग किती गुणस्थानात असू शकतो? पहिल्या आणि चौथ्या. दुसऱ्यात? दुसऱ्या पण असू शकतो. हा म्हणजे 3 गुणस्थानात आहे, पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या. म्हणजे उत्तर हे चुकीचं आहे की 2 गुणस्थानात वैक्रियक काय योग होतं, हे उत्तर चुकीचं आहे. कारण 3 गुणस्थानात वैक्रियक काय योग होतो, पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्यात. दुसऱ्यात होईल वैक्रियक काय योग, तर त्याची विवक्षा काय आहे? जन्माच्या वेळी वैक्रियक देवगतीत जाणारा असेल तो. तो देवगतीत जाणारा असेल, नरक गतीत तो जाणारा नसेलच, ही विशेषता लक्षात ठेवायची. दुसऱ्या गुणस्थानात जेव्हा वैक्रियक मिश्र सांगितला जातो तेव्हा तो जीव निश्चितपणे देवगतीमध्येच जाणार आहे, देवायुत जाणार आहे, नरकायुत जाणारा तो जीव राहणार नाही. तीसरा, 13वें गुणस्थान में निवृत्त अपर्याप्तक अवस्था भी होती है. 13व्या गुणस्थानात निवृत्त अपर्याप्तक अवस्था असते का? हो. समुद्घाताच्या वेळेला असते. समुद्घाताच्या वेळेला आहे, त्यामुळे लावायची. 14वें गुणस्थान में जीव संयोगी भी होते है. नाही, कारण अयोग आहे, आता तिथे योग संपलेला आहे. दूसरे गुणस्थान में चारों गतियां पाई जाती है. बरोबर आहे. कशाच्या अपेक्षेने नरक गती मिळते का दुसऱ्या गुणस्थानात? जन्माच्या वेळी नाही राहत, पण नंतर तिथे होऊ शकते दुसरं गुणस्थान. औपशमिक सम्यक्त्वानंतर. म्हणजे नरकामधल्या जीवाला जर औपशमिक सम्यक्त्व प्राप्त केलं तर तो त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय आला तर तो दुसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. म्हणजे नरक गतीत पर्याप्तक अवस्थेमध्ये विशेषता कशी लक्षात ठेवायची? नरक गतीतील पर्याप्तक जीवांना दुसरं गुणस्थान होऊ शकतं, पण नरकायुवाल्यांना अपर्याप्तक दशेमध्ये दुसरं गुणस्थान होणार नाही, ही विशेषता. रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. 10वें गुणस्थान मध्ये प्राण 10, पर्याप्ती 6 आणि संयम यथाख्यात नाही, सूक्ष्म सांभाळ एकच संयम. 12वें गुणस्थान में किती सम्यक्त्व? 11वें गुणस्थान में सम्यक्त्व किती राहू शकतं? 2 आणि प्रथम औपशमिक आणि द्वितीयोपशम. योग 9 नाही, कोणत्या गुणस्थानात? बरोबर आहे, 11व्या 9 योग. 9 योग. आणि गती एकच मनुष्य गती. 14व्या गुणस्थानामध्ये जीव समास कोणता? पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. कषाय किती? 0 आणि संज्ञा 0. पहिले गुणस्थान में किती काय? दोन्ही त्रस्काय. म्हणजे साहिक षटकाय. म्हणजे षटकाय. 5 स्थावरकायिक आणि 1 त्रस्कायिक म्हणजे षटकाय. वेद तीनही वेद आणि उपयोग 2. उपयोग 2 तर ज्ञान 2 दर्शन उपयोग राहील. 4 3 ज्ञानोपयोग. 3 ज्ञानोपयोग असे 5. अवधी म्हणून कुमती कुश्रुत कुअवधी चक्षुदर्शन आणि अचक्षुदर्शन
असे हम्म. 5 उपयोग पाच. राहतील. 5व्या गुणस्थानामध्ये संयम, देश एक. संयम, देश संयम एकच. ज्ञान 3 3, ज्ञान 2, श्रुत अवधी, मतिश्रुत, मतिश्रुत 3 ना. हा, मतिश्रुत 3 ज्ञान. अवधी 3 आणि लेशा अवधिज्ञान कसं काय लावलं? लक्षात पण 3 5व्या गुणस्थानात असू शकतं ना मुनींना, किंवा मुनींना. भवप्रत्यय आणि गुणप्रत्यय असे 2 भेद केले अवधी ज्ञानाचे. तर भवप्रत्यय अवधी ज्ञान देव आणि नारकींना असतं, त्या ठिकाणी त्यांचं 4थंच गुणस्थान असतं. पण मनुष्य आणि तिर्यंच्यांना तपाच्या माध्यमातून 5व्या गुणस्थानवरती जीवांना सुद्धा अवधी ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, ज्याला म्हटलेलं आहे गुणप्रत्यय अवधी ज्ञान. आणि हे 5व्या गुणस्थानात नाही, 4थ्याही गुणस्थानात असू शकतं. पण असतेच असं नाही ना. असतंच असं नाहीये, पण असू शकते. आपण सगळ्याच पॉसिबिलिटी पाहूया ना, किती असू शकतात हेच आपलं सुरू आहे ना. म्हणून अवधी ज्ञान असू शकतं. क्लिअर? देश संयमीला पण अवधी ज्ञान असू शकतं आणि ते सुअवधीच राहणार आहे. 4थ्याही गुणस्थानात असेल तर सुअवधीच राहणार आहे. आणि एवढंच नाही तर मिथ्यात्व गुणस्थान मध्ये देखील मनुष्यांना आणि तिर्यंच्यांना अवधी ज्ञान असू शकतं. त्याही गुणस्थानात, मिथ्यात्व गुणस्थानात पण. पण मग ते कुअवधी असेल ना. हो, कुअवधी राहील ते. लेशा किती राहतील 5व्या गुणस्थानात? 3 3. शुभ लेशाच आता राहतील, अशुभ लेशा राहणार नाही. आता जोडी लावा. जोड्याचा आता पाहावंच लागेल चार्ट. सम्यक मिथ्यात्व, तिसरा गुणस्थानी सम्यक मिथ्यात्व, तिसरा गुणस्थान. तिसरं गुणस्थान. सूक्ष्म सांपराय संयम 10वं गुणस्थान. 10वं गुणस्थान. एक आयु प्राण 14वं गुणस्थान. 14वं गुणस्थान. 14वं. 6वं गुणस्थान. आहारक द्विक. आहारक द्विक. 13वे गुणस्थान. 4 प्राण. 13वा गुणस्थान 4 प्राण. प्रथम गुणस्थान 5 मिथ्यात्व. 5 मिथ्यात्व. 2 संज्ञा 9व्या गुणस्थानात. 9व्या गुणस्थानात. आणि 5वं गुणस्थान 2 गती, तिर्यंच गती आणि मनुष्य गती. तिर्यंच गती आणि मनुष्य गतीमध्ये. अशा तऱ्हेने आपला हा गुणस्थानाचा भाग संपलेला आहे. आणि आता आपल्याला जीव समास सुरू करायचा आहे. मागच्या याच्यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे, आपण जीव समासाचं प्रकरण घेऊ आता. समास याचा अर्थ आहे एकत्रित करणं, नियमानुसार एकत्रित करून त्या ठिकाणी सांगणं, याचं नाव आहे समास. म्हणून जिसके द्वारा अनेक जीव और उनकी जातियां जानी जाए, ऐसे अनेक धर्मों का संग्रह करने के धर्मों को जीव समास कहते हैं. म्हणजे जातीच्या माध्यमातून, गतीच्या माध्यमातून कोणत्या तरी एका माध्यमातून संग्रह करत जाणं, याचं नाव आहे जीव समास. गतीच्या माध्यमातून संग्रह केला तर आपण 4 गतींच्या माध्यमातून तिथे पाहू शकतो. आणि जातींच्या माध्यमातून अशा प्रकारे संग्रह केला म्हणजे वेगवेगळ्या हेडिंग खाली एखादी गोष्ट एकत्रित करणं, याचं नाव आहे जाती. जसं गाय म्हटलं तर गाय याच्या खाली, मग आता त्याच्यामध्ये रंगानी फरक असेल तरी त्याला एक गाय या संज्ञेमध्ये एकत्रित करणं, अशा प्रकारे बघणं, याचं नाव आहे समास. किंवा दुसरी व्याख्या दिली गोमटसार मधली कि जिन समान धर्मों द्वारा अनेक जीवों का संग्रह किया जाए
उन्हें जीव समास कहते हैं. म्हणजे एका धर्माच्या नावाखाली जर आम्ही म्हटलं जीव समास आम्हाला एकच पाहायचा, तर आम्ही कोणत्या अपेक्षेने पाहू शकू? एकाच अपेक्षेने आम्हाला बघायचंय, भेद नाही बघायचाय, एकच लावायचंय, तर आम्ही काय म्हणू शकू? एका टार्गेट खाली चेतना चेतना याच्या माध्यमातून आम्हाला सगळे जीव त्याच्यामध्ये गर्भित करता येतात. जो जो चैतन्यधारी आहे त्याला त्याला आम्हाला त्याच्यामध्ये गर्भित करता येतात. म्हणून एकाच नावाखाली जर आपण एकत्रित बघितलं तर त्याला ज्याला चेतना आहे त्याला जीव म्हणतात. अशा रीतीने जीवाचा समास म्हणजे संग्रह आम्ही करू शकतो कोणत्याही एका याच्यामध्ये. नंतर अनंतानंत जीव जिसमें संग्रह किए जाते हैं उन्हें जीव समास कहते हैं. जिसमें जीव भले प्रकार रहते हैं अर्थात पाए जाते हैं उसे जीव समास कहते हैं. अशा तऱ्हेने धवलाकारांनी किंवा गोमटसार जीवकांमध्ये ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी संकलन आहे. जीव समास कितने होते हैं. आता जीव समास किती करता येईल आपल्याला? तर पहिल्यांदा तर त्यांनी 14 जीव समास केलेले आहे. 14 जीव समास द्रव्य संग्रहामध्ये आचार्य नेमिचंद्रांनी केलेले आहे. ते जीव समास 14 केलेले आहे. कोणते आहे? एकेंद्रियाचे 2, एकेंद्रिय 2, द्विंद्रियाचे 2, तीनद्रियाचे 3, 2, चतुरिंद्रियाचे 2, 2 नाही, एकच. एकेंद्रियाचे 4 करावे लागतील. एकेंद्रियाचे 2, नाही, द्विनिंद्रिय, एकेंद्रियाचे 4. तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय नाही, एकेंद्रियाचे 14 2 मध्ये नाही. आणि हो ना, 14 द्विंद्रियाचे मध्ये बादर आणि सूक्ष्म, बादर 2. सूक्ष्म हा हा बादर सूक्ष्म एकेंद्रियाचे 2 करायचे, बादर आणि सूक्ष्म. 4. मग द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, आणि असौज्ञी पंचेंद्रियाचे पुन्हा 2. पंचेंद्रिय आणि सौज्ञी पंचेंद्रिय. असौज्ञी 7 पंचेंद्रिय. झाले हे. हम्म. 7 मग आपल्याला काय करायचे? पर्याप्तक आणि पर्याप्तक आणि अपर्याप्तक. अपर्याप्तक यांनी 2 हम्म. भेद म्हणजे 14 14. जीव समास हे केलेले आहे द्रव्य संग्रहामध्ये. एकेंद्रियचे फक्त 2, सूक्ष्म बादर, आणि मग द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, असौज्ञी पंचेंद्रिय आणि सौज्ञी पंचेंद्रिय आणि त्याचे पर्याप्तक आणि अपर्याप्तक असे जीव समासाचे 14 भेद केलेले आहे. आता जीव समासाचे 19 भेद जे आपण लावतो नेहमी, हम्म. याच्यामध्ये 24 स्थान चर्चेमध्ये 19 भेद आपण जीव समासाचे लावलेले आहे. ते कोणते लावलेले आहे? ते आता आपण 4 पृथ्वी 4 काहीचे स्थावर आपली नाही, वनस्पती हा. काहीचे 2 केलेले आहे. 4चे पहिल्यांदा 2-2. 2-2 करायचे. 2-2. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायूचे 2-2 4 दुनी 8. ते बादर आणि सूक्ष्म. नंतर साधारण वनस्पती, नुसतं वनस्पती, वनस्पतीचे करायचे साधारण आणि प्रत्येक, आणि साधारणचे करायचे नित्य आणि नित्य निगोज आणि इतर निगोज, विचारणे आणि प्रत्येकचे करायचे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. म्हणजे वनस्पतीचे झाले 4, 8 आणि 4 12. अशा तऱ्हेने आणि सूक्ष्म आणि 5. बादर हे निगोदाचे असे 14. ठीक आहे, हं. 14 आले. एकेंद्रियचे 14 जीव समास. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नित्य निगोद आणि इतर निगोद या सगळ्यांचे बादर आणि सूक्ष्म करून सूक्ष्म 12 झाले. आणि त्याच्यामध्ये सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक मिळवला आणि ते झाले 14. आणि प्रतिष्ठित मध्ये प्रत्येक मध्ये बादर आणि सूक्ष्म भेद नाही. त्यामुळे त्या ज्या काही प्रत्येक वनस्पती आहे त्या बादरच आहे, तिथे सूक्ष्म भेद नाही. फक्त त्याचे 2 भेद पडले, सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक असे मिळून 14 झाले. आणि नंतर द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, असौज्ञी पंचेंद्रिय आणि सौज्ञी पंचेंद्रिय असे 5 त्याच्यात ऍड केले की हे 19 भेद झाले जीव समासाचे, जे आपण आत्ता इथे लावत आहे चर्चेमध्ये. नंतर आता समजा याच 19चे आपण 3 भेद केले.
कोणते? लब्ध पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि पर्याप्तक. तर याचे झाले 57 भेद. 57. याला 3 नी गुणलं तर याचे झाले 57 भेद. नंतर तिर्यंचांमध्ये लावलेले आहे 85, म्हणजे हे एकूण जीव समास लावलेले आहे. पुढे 98 जीव समास लावलेले आहे. 98 जीव समासामध्ये तिर्यंचांचे 85 केले, मनुष्यांचे 9, नारकींचे 2 आणि देवांचे 20 असे करून 98 जीव समास लावलेले आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण देवांचे पाहून घेऊ. देवांचे कोणते केलेले आहे त्यांनी जीव समास? पर्याप्तक आणि अपर्याप्त, पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्त, पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक. कारण देवांमध्ये लब्ध पर्याप्तक हा भेद होतच नाही. त्यामुळे ते जीव कसे आहे? निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये दिसतील आणि पर्याप्तक अवस्था त्यांची होणार आहे, म्हणून तशा प्रकारचे दिसतील. नारकींमध्ये पण तेच दोन असेल, पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्त. पर्याप्तक आणि निवृत्त. निवृत्त पर्याप्तक अशा प्रकारचे 2 राहतील. मनुष्यांमध्ये राहिले तर कसे राहतील? त्यांचे पर्याप्त, पर्याप्त, पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. आता मनुष्यांमध्ये जर आपल्याला लावायचे आणि मग असेल तर मनुष्यांचे खंडानुसार भोगभूमीज आणि कर्मभूमीज लावावे लागतील. 3 भोगभूमी मधल्या जीवांचे लावायचे असेल तर आपल्याला 2च लावावे लागतील. कर्मभूमी जीवांचे लावायचे असतील तर आपल्याला 3 लावावे लागतात. तर अशा तऱ्हेने त्यांच्यामध्ये भेद पडणार आहे. मनुष्यांचे आर्यखंड, म्लेच्छखंड, भोगभूमी, कुभोगभूमी असे 4 घेतले आणि या 4 मध्ये पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक. पहा, याच्यामध्ये आर्यखंड, म्लेच्छखंड, भोगभूमी आणि कुभोगभूमी यांच्यामध्ये पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक. आणि शेवटचा भेद घेतला तो लब्ध पर्याप्तकाचा, म्हणजे समूर्छन मनुष्यांचा. असे मिळून हे 9 जे केले हे मनुष्यासंबंधी काय केले? जीव समासाचे भेद केलेले आहे. यामध्ये किती जीव हे लब्ध पर्याप्तक असू शकतात? या आर्यखंड, म्लेच्छ, भोगभूमी आणि कुभोगभूमी यामध्ये म्लेच्छ समूर्छन मनुष्य कुठे असतात? आर्यखंडामध्ये की म्लेच्छ पण आर्यखंडात नाही, आर्यखंडातच असतात. फक्त आर्यखंडात असतात. म्लेच्छ मध्येही नसतात, भोगभूमीतही नसतात आणि लेंच मध्ये नपुंसक नसतातच ना? नाही ना. आणि हेही नाही राहत ना लब्ध पर्याप्तक. म्हणजे तिथे 2च वेदी लब्ध असतात पर्याप्तकही ना? 2च वेदी असतात. 2च वेदही आहे आणि लब्ध पर्याप्तक जीव पण तिथे नाही. म्हणून कुभोगभूमीमध्ये नाही, भोगभूमीमध्ये नाही आणि म्लेच्छ खंडामध्ये पण अशा प्रकारचे समूर्छन मनुष्य आपल्याला दिसत नाही. आणि आता 85 जीव समास हे तिर्यंचांचे लावायचे आहे. तिर्यंचांचे 85 जीव समास लावताना कसे लावायचे? जलचर, नभचर. पहिल्यांदा ते तर आहेच. पहिल्यांदा काय लावावे लागतील? भोगभूमी आणि कर्मभूमी संबंधीचे. 2. कर्मभूमीमध्ये किती? कर्मभूमीमध्ये किती लावाल? कर्मभूमी जलचर, स्थलचर, वायू आणि नभचर. नभचर हे ती म्हणजे एकेंद्रियापासून लावावे लागेल. एकेंद्रियापासून लावावे लागतील ना आपल्याला. एकेंद्रियापासून लावावे लागतील. आणि एकेंद्रियामध्ये देखील आपल्याला सगळे लावावे लागतील. कर्मभूमीचे 12 जे आपण 12 लावले ते. आणि मग त्या याच्यामध्ये जलचर, स्थलचर आणि नभचर आणि हे संज्ञी आणि असंज्ञी मध्ये असतात.
म्हणून हे 6 आणि हम्म. यांचे पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक अशा प्रकारे 12. 12. हे थोडं उद्याला आणखी डिटेल मध्ये घेऊ, थोडा हा चार्ट वेगळा पाहून. हम्म. भोगभूमीमध्ये जलचर आणि नभचर हे फक्त आहे आणि तेही संज्ञी पंचेंद्रिय आहे. म्हणून भोगभूमीतल्या जीवांमध्ये पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक आणि अशा रीतीने हे 4, म्हणून हे झाले 12 आणि 4 असे मिळून 16 भेद गर्भज पंचेंद्रिय तिर्यंचांचे. वेगवेगळे लावलेले आहे. सम्मूर्छनांचे वेगळे लावले, विकलत्रयाचे वेगळे लावले आणि संज्ञी पंचेंद्रियाचे वेगळे लावले आणि गर्भज पंचेंद्रिय तिर्यंच हे. तर गर्भज पंचेंद्रिय तिर्यंचांमध्ये कर्मभूमीमध्ये गर्भज आहे ते कोण आहे? जलचर, स्थलचर, नभचर. आणि गर्भज जे आहे ते संज्ञी पण आहे आणि असंज्ञी पण आहे. या दृष्टीने त्यांचे भेद 6 झाले आणि अशा तऱ्हेने त्यांचे परत निवृत्त पर्याप्तक आणि पर्याप्तक. गर्भज मध्ये अपर्याप्तक जीव असत नाही, म्हणजे लब्ध पर्याप्तक हा गर्भज असत नाही. म्हणून या ठिकाणी तिसरा लावला नाही लब्ध पर्याप्तक. लब्ध पर्याप्तक जीव कुठे असतात? फक्त सम्मूर्छन जन्म ज्यांचा असतो तेच लब्ध पर्याप्तक असू शकतात. पण सगळेच्या सगळे सम्मूर्छन हे लब्ध पर्याप्तक असतीलच असा मात्र नियम नाही. सम्मूर्छन जीवच लब्ध पर्याप्तक असू शकतात, पण सगळेच सम्मूर्छन लब्ध पर्याप्तक असतील असं नाही. एकेंद्रिय जीव, द्विनेंद्रिय जीव हे लब्ध पर्याप्तक पण आहे आणि पर्याप्तक पण आहे, दोन्ही. आणि जे गर्भज आहे, गर्भज मनुष्य असेल किंवा तिर्यंच असेल, तर दोनही जीव यांच्यामध्ये लब्ध पर्याप्तकपणा असत नाही. भलाई त्यांची आयु एक अंतर्मुहूर्त राहील. गर्भात आल्यावर एखादा मनुष्य आहे, गर्भात आला, महिन्याभरातच त्याचा त्या ठिकाणी मरण होईल, परंतु तो पर्याप्तक बनूनच त्याचा मृत्यू होणार आहे. लब्ध पर्याप्तक अवस्था गर्भज जन्मामध्ये असत नाही. तिर्यंच्यामध्ये पण तसंच लावायचं. जो गर्भज आहे त्याची लब्ध पर्याप्तक अवस्था असत नाही. दोनच अवस्था त्या ठिकाणी आहे, निवृत्त पर्याप्तक आणि पर्याप्तक. म्हणून या ठिकाणी 2 अवस्था लावल्या, पर्याप्तकाची आणि निवृत्त अपर्याप्तकाची, गर्भज जीवांना बाहेर काढून, आणि त्यांचे 12 भेद लावले. आणि भोगभूमीमध्ये जलचर जीव राहत नाही, त्यामुळे स्थलचर आणि नभचर यांचे संज्ञीच असतात. परत त्या ठिकाणी असंज्ञी पण जीव राहत नाही आणि त्यांचे पण पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक असे 4 भेद लावले. आणि म्हणून गर्भज पंचेंद्रिय तिर्यंचांचे 16 जीव समास या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहिलेले आहे. 85 जीव समास आम्हाला तिर्यंच गतीतील जीवांचे पाहायचे आहेत. बाकीचं आपण उद्याला पाहू. फक्त आज गर्भज पंचेंद्रिय तिर्यंचांचे हे जीव समास आपण 16 पाहिलेले आहे. इथे आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान दे तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.